कल्पना करा, जगभरात युद्धाचा धोका वाढतोय, तेलाचे रेट वाढतायत, देश घाबरलेत. पण या सगळ्या गोंधळात एक देश आहे जो घाबरत नाही, तो कमवतोय. हो, युद्ध सुरू असताना इराण रिकॉर्ड पैसा कमवत आहे. हे कसं शक्य आहे? युद्धात जिंकायचं असतं किंवा हरायचं, पण इथे कोणीतरी कमवत आहे. हे कसं शक्य आहे बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी राणी. मागच्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत तणाव वाढत चाललाय. मिसाईल्स, हल्ले, धमक्या सगळं चालू आहे. पण इराणने एक वेगळाच गेम खेळलाय. त्यांनी युद्धाला फक्त लष्करी संघर्ष म्हणून न पाहता एक बिझनेस अपॉर्च्युनिटी बनवलाय. जिथे बाकी देश हल्ल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तिथे इराणने काय केलं? त्यांनी त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीचं संरक्षण केलं. ते म्हणजे तेल सप्लाय, गुप्त तेल नेटवर्क. इराणचं एक मुख्य तेल निर्यात केंद्र आहे. खार्ग आयलँड टर्मिनल इथून जवळपास 90% तेल एक्सपोर्ट होतं. युद्धाच्या काळात हे सर्वात मोठं टार्गेट असायला हवं होतं. पण आश्चर्य म्हणजे ते थेट हल्ल्यापासून वाचलंय. आणि इथेच इराणने वापरली गुप्त स्ट्रॅटेजी, गोस्ट फ्लेट. म्हणजे असे टँकर्स जे रडारवर दिसत नाहीत, लोकेशन लपवतात आणि गुपचूप तेल पोहोचवतात. हे तेल कुठे जात आहे? मुख्यतः चीनकडे, जो आधीपासूनच वेस्टर्न सँक्शनकडे दुर्लक्ष करत आला आहे. आता थोडं गणित बघूया. इराण रोज जवळपास 17 ते 20 लाख बॅरल तेल निर्यात करत आहे. युद्ध चालू असूनही सप्लाय बंद नाही, तर ती वाढत आहे. आणि या सगळ्यांचा मुख्य रस्ता आहे हार्मुज जलडमरूमध्ये. जगातील जवळपास 20% तेल इथून जातं आणि इथे इराणचा प्रभाव खूप मजबूत आहे. आता दुसरी बाजू बघूया. जिथे इराण कमवत आहे, तिथे खाडी देश अडचणीत आहेत. सौदी अरब, इराक, कुवेत, कतर आणि UAE या देशांचं तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. कारण सौदी अरब स्टोरेज टँक भरलेत, पण एक्सपोर्ट होत नाही. कतरमध्ये LNG टँकर्स बंदरातच अडकलेत. इराकमध्ये उत्पादन 43 लाख बॅरलवरून 13 लाखांवर आलंय. कुवेतमध्ये टँकर्स उभे, पण कोणी निघायला तयार नाही. UAE मध्ये तर इन्शुरन्स 400% महाग झालाय. स्ट्रेट ऑफ हार्मुज हा समुद्राचा छोटासा भाग नाही, हा जगाचा तेल नाडी आहे. जर हा रस्ता असुरक्षित झाला तर काय होईल? तेल महाग, शिपिंग महाग आणि जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत. आणि इथेच इराणने गेम पलटवला. त्यांनी स्वतःची सप्लाय चालू ठेवली आणि इतरांची अडवली. आज जगभरात तेलाचे भाव वाढत आहेत, शिपिंग कंपन्या घाबरलेल्या आहेत, इन्शुरन्स वाढलेला आहे आणि मार्केट अनस्टेबल आहे. पण या गोंधळात एक देश शांत आहे, तो म्हणजे इराण. तो विकतोय आणि कमवतोय आणि कंट्रोलही मिळवतोय. मग प्रश्न असा आहे की हे फक्त युद्ध आहे की एक इकॉनॉमिक वॉरफेअर, जिथे गोळ्या कमी आणि तेल जास्त महत्त्वाचं आहे? इराणने दाखवून दिलं आहे की युद्ध फक्त जिंकण्यासाठी नसतं, ते कमवण्यासाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पुढे जाऊन मोठं जागतिक संकट बनेल का? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.